रडायचे दिवस संपले. उद्याच्या गुरुवारपासून सूर्यदेवाच्या आशीर्वादाने राजासारखे जीवन जगतील या 6 राशींचे लोक. मित्रांनो, राशीभविष्य सदरामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आजचा दिवस अत्यंत मंगलमय असून सूर्यदेवतेचा विशेष कृपाआशीर्वाद या 6 राशींवर होणार आहे. या राशींतील लोकांचे भाग्य आज उजळणार आहे आणि त्यांना अनपेक्षितपणे धनलाभाचा योग लाभणार आहे. काहींना अचानकपणे लॉटरी लागण्याची शक्यता आहे, तर काहींना वडीलधाऱ्यांच्या गुंतवणुकीतून मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती होऊ शकते. नवीन व्यवसाय सुरू केलेल्यांसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे, कारण त्यांच्या व्यवसायात प्रगतीची वाट खुलेल आणि नफा अपेक्षेपेक्षा जास्त मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस आनंददायक आहे. शिक्षणात तसेच क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट यश मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने देखील आजची स्थिती सुधारेल. ज्या काही त्रासांनी काही दिवसांपासून त्रस्त होता, त्या सर्व समस्या दूर होऊन शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतील. काही जणांना आज नवीन वाहन खरेदी करण्याचा योग आहे. समाजात तुमचा मानसन्मान वाढेल. नोकरी करणाऱ्यांना पगारवाढ होऊ शकते आणि व्यावसायिकांना नवीन करारांचे लाभ मिळू शकतात. संतान प्राप्तीची शक्यता देखील काही राशींमध्ये दिसत आहे. एकूणच आजचा दिवस अत्यंत शुभ, उत्साही आणि फलदायी आहे. मेष राशीतील लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी व ऊर्जावान आहे. सकाळपासूनच सकारात्मक ऊर्जा जाणवेल आणि मन आनंदी राहील. मित्रमैत्रिणींबरोबर वेळ घालवताना सुखद क्षण अनुभवता येतील. मात्र अतिखाणे किंवा मद्यपान टाळा, कारण त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. कलात्मक बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता वापरल्यास मोठा लाभ मिळेल. आज अचानक नातेवाईक भेट देऊ शकतात. आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. प्रेमी युगलांसाठी आजचा दिवस विशेष रोमँटिक ठरेल. सायंकाळी आपल्या जोडीदारासोबत खास वेळ घालवा, त्यामुळे नात्यातील जवळीक वाढेल. कामकाजात उत्तम प्रगती दिसत आहे आणि ज्यांना व्यवसायात नवीन उपक्रम सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. दिवसाच्या शेवटी थकवा जाणवू शकतो, परंतु घरातील वातावरण तुम्हाला ताजेतवाने करेल. वृषभ राशीतील लोकांनी आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. बाहेरचे अन्न टाळावे आणि पचनसंस्थेची काळजी घ्यावी. आर्थिक बाबतीत काहीसा ताण जाणवू शकतो, कारण भावंडांकडून मदतीची मागणी होऊ शकते. परंतु या अडचणी तात्पुरत्या आहेत आणि लवकरच सुधारणा होईल. तुमच्या जवळचे मित्र आज तुमच्यासोबत उभे राहतील आणि भावनिक आधार देतील. प्रिय व्यक्तीबद्दल मनात असलेली गोंधळलेली भावना आज स्पष्ट होऊ शकते. कामाच्या ठिकाणी अडथळे असले तरी आज ते कमी होतील आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. संध्याकाळी घरात शांत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील. मिथुन राशीतील लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. इतरांच्या यशात आनंद मानाल आणि स्वतःही प्रेरित व्हाल. घरात नातेवाईकांची गर्दी जमेल आणि हसरा, उत्साही वातावरण निर्माण होईल. तुमचा जोडीदार आज देवदूतासारखा तुमच्यासोबत वागेल आणि त्याच्या प्रेमळ स्वभावामुळे दिवस संस्मरणीय बनेल. कामाच्या ठिकाणी नवीन तंत्र शिकण्याची संधी मिळेल. काही जुन्या मित्रांशी पुन्हा संपर्क होईल आणि आठवणींनी मन भरून येईल. रात्रीच्या वेळेस जीवनसाथीबरोबरचा वेळ खास ठरेल आणि नात्यातील बंध अधिक मजबूत होईल. कर्क राशीतील लोकांसाठी आजचा दिवस शांततेचा आणि आनंदाचा आहे. सकाळपासूनच मन शांत राहील आणि विश्रांतीची इच्छा निर्माण होईल. पैशाच्या बाबतीत आज सावध राहा. खर्चावर नियंत्रण ठेवा. आपल्या कुटुंबियांना वेळ द्या, कारण त्यांच्या मनात तुमच्याबद्दलची आपुलकी वाढेल. प्रेमसंबंध अधिक गहिरे होतील. कामाच्या ठिकाणी मोठा लाभ मिळू शकतो आणि दूरवरून आलेली चांगली बातमी संध्याकाळी मन प्रसन्न करेल.
सिंह राशीतील लोकांसाठी आजचा दिवस तंदुरुस्ती आणि उत्साहाने भरलेला असेल. शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम आणि आहाराकडे लक्ष द्या. पैशाच्या बाबतीत नवीन संधी उपलब्ध होतील, परंतु विचारपूर्वक निर्णय घ्या. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण व्यतीत होतील. तुमचा आत्मविश्वास आणि आकर्षण इतरांवर प्रभाव टाकेल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौशल्य ओळखले जाईल. प्रेमी युगलांसाठी आजचा दिवस संस्मरणीय ठरेल. जुने क्षण पुन्हा उजळतील. कन्या राशीतील लोकांसाठी आज ध्यान, योग आणि आत्मचिंतनाचा दिवस आहे. मन शांत ठेवण्यासाठी ध्यानाचा उपयोग करा. आईकडून किंवा मातृपक्षाकडून आर्थिक लाभ मिळू शकतो. नवीन मित्र जोडले जातील आणि प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. करिअरच्या दृष्टीने मोठा निर्णय घेण्यास योग्य काळ आहे. अनावश्यक गोष्टींवर वेळ वाया घालवू नका, कारण आजचा दिवस फलदायी ठरू शकतो. जीवनसाथीबरोबरचा वेळ रोमँटिक असेल आणि प्रेमाची नवलाई जाणवेल. तुला राशीतील लोकांसाठी आजचा दिवस सक्रिय आणि ऊर्जावान आहे. क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेतल्याने आरोग्य सुधारेल. आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी बाळगा, कारण निष्काळजीपणा नुकसानदायक ठरू शकतो. दूरवरून चांगली बातमी येईल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील, परंतु तुम्ही त्या सहज पेलाल. संध्याकाळी स्वतःसाठी वेळ काढा, आत्मचिंतन करा आणि मन प्रसन्न ठेवा. प्रेमसंबंधात गोडवा टिकून राहील. वृश्चिक राशीतील लोकांसाठी आजचा दिवस रोमांचक आहे. आपल्या स्वप्नांची पूर्तता होईल आणि आत्मविश्वास वाढेल. जोडीदारासोबत आर्थिक योजना आखणे फलदायी ठरेल. प्रतिष्ठेत वाढ होईल आणि समाजात तुमचे कौतुक होईल. लहान सहलीचा योग आहे. व्यवसायात नवीन करार जुळतील. दिवसभर व्यस्तता असली तरी संध्याकाळी मन शांती मिळेल. आज तुम्हाला वाटेल की काहीतरी चांगले घडत आहे, जणू देवाचे आशीर्वाद लाभले आहेत. धनु राशीतील लोकांसाठी आजचा दिवस आध्यात्मिक आणि सकारात्मक आहे. मन आणि शरीर संतुलित ठेवा. पैशाच्या बाबतीत सुधारणा होईल, तर प्रेमसंबंधात आनंद वाढेल. विवाहयोग असलेल्यांना चांगला प्रस्ताव येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी कौतुक मिळेल आणि सर्जनशीलतेचे प्रदर्शन करण्याची संधी मिळेल. दिवसाचा काही भाग विश्रांतीत जाईल, परंतु संध्याकाळी जोडीदाराच्या प्रेमामुळे मन फुलून जाईल. मकर राशीतील लोकांनी आज आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. खेळ, व्यायाम आणि संतुलित आहार उपयुक्त ठरेल. पैशाची गुंतवणूक विचारपूर्वक करा. जुने संबंध पुन्हा सक्रिय होतील आणि त्यातून फायदा होऊ शकतो. प्रेमसंबंधात उत्साह असेल. कामाच्या ठिकाणी नव्या संधी येतील. आजचा दिवस विशेषतः आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. कुंभ राशीतील लोकांसाठी आजचा दिवस कामाने व्यस्त पण समाधानकारक आहे. नातेवाईकांकडे जाण्याचा कार्यक्रम आर्थिकदृष्ट्या जड जाईल, परंतु भावनिक समाधान मिळेल. कामाच्या ठिकाणी वातावरण आनंदी असेल. संध्याकाळी एकांत शोधण्याची इच्छा निर्माण होईल आणि थोडा वेळ स्वतःसाठी ठेवणे हितावह ठरेल. वैवाहिक आयुष्यात थोडीशी तणावपूर्ण स्थिती निर्माण होऊ शकते, म्हणून संयम ठेवा. मीन राशीतील लोकांसाठी आजचा दिवस समाधानाचा आहे. आरोग्य चांगले राहील आणि संतानापासून आर्थिक लाभ होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. संध्याकाळी जीवनसाथीबरोबर वेळ घालवा, त्यामुळे नात्यात गोडवा वाढेल. काही लहान-सहान वाद होऊ शकतात, परंतु दिवसाच्या शेवटी प्रेमाची अनुभूती सर्व काही विसरवून टाकेल. एकूणच पाहता आजचा दिवस बहुतेक राशींसाठी शुभ, सकारात्मक आणि प्रगतिकारक आहे. जीवनात आत्मविश्वास ठेवा, सत्कर्म करा आणि श्रद्धेने पुढे चला, कारण जेव्हा मनात विश्वास असतो, तेव्हा ग्रहही आपल्यासाठी अनुकूल होतात.